श्री गणेश. अरे बाप, हे काय झालं? तिकडून आवाज येतोय मला. तिकडे पण येत वाटतं लोक. आईला चला भाऊ लवकर घरी. काय दुःख बाबालाच घेऊन यायला पाहिजे होतं मी इथं. काही दुःख नाहीये. राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. आता आज जे सकाळ सकाळी भांडे, अरे ब्लर का झालंय? ओके, आजी सकाळी सकाळी भांडे घासू राहिल्यात. बाबा कुठे गेले? आजी कुठं? आता उद्या तणनाशक मारायचंय इथं. एवढं तण नाहीये पण मारून टाकू. होय बाबा, धुकं बाग किती आलंय, सगळं धुकाचे. का ग भांडे, काय झालं? काय करता? होय, तणनाशक मारायचंय का? पाणी पाहिजे. हा, पाणी ओलं करून मग मारायचं ना. रात्री द्यावं लागेल का मग? मग आज रात्री दारे धरायचे का? आणि सकाळच्या बाहेर तणनाशक मार उद्या. नाही, उद्या सकाळी मारायचंय. बा मला म्हणायचं काय, एवढं तण नाही त्याच्यात, त्या कांद्याच्या रोपाला काय व्हायचं नाही ना? नाही तण नाही आहे तर ते करावं लागतं ना. किती 15 तारखेला मारायचंच ना. हा ते आहे. टाकीतलं पाणी बसन का पण तिथं? मी तेच म्हणलं ना, एवढ्या याला बसल का? 1 2 3 4 5 6 7 4 5 6 7 वाफे 6 आहेत. 6 तिकडं नाही का? आहे का? 1 2 3 4 5 6 7 आहेत. 7 आहेत ना. मग मी तेच म्हणलं. घासला 1 नंबर आलाय पण बाबा. हा, लय भारी आलाय घास. आहे की नाही म्हणते? घास लय भारी आला ना. आता कुठं? इकडं आले होते, पण ते धरलं मी. हा ते तिकडून आता ते नेलं आता. हा, कुणाला दादा नेलं ना आता. कुत्रा ते बघितला ना. चला भाऊ या, हळूच या. मी चाललो घरी आता. बाबांनी ते पिक्चर बघत बसलेत. बाबाला म्हणतो मी पाणी कधी द्यायचं आता. बाबा कुठे गेले? कुठे गेले? झोपले काय? नाही पाणी कधी द्यायचं? हे काय चालू होते. चला बरं. मग मोटर बिटर चालू झाली काय? तिकडे गेले ते. कोण गेलं? आहे 2 3 जण. येऊ राहिले का मग? येऊ राहिले? पाणी द्यायला येऊ राहिलेत का? चला या हळूच. चालू करू नका. डायरेक्ट इकडे आहे सगळं लसूण. या वाफ्यात लसूणच नाही इथं. एवढा इथंच बघते एवढा. चला तिकडे फोडलंय आता बाबांनी. आता हे गवत बिवत बी घेतलं असतं पण लाईट असती तर. आता टाकीतल्या पाण्याने जेवढं होईन तेवढं होईन, कारण की उद्याला फवारा मारायचा आहे. आता हे गवत तर नाही मरायचं बरं काही, हे नसतं मरत. पण आता बारीक सारीक जे आलंय ते मरण. त्याला काय म्हणतात गाडी? याला कमेंट मध्ये सांग गाड्या मला, काय म्हणते त्याला? काहीतरी लसूण वाणीच गवत आहे, गाठी का काय काहीतरी आहे त्याचं नाव, मला लक्षात आहे ना आता. हे ना शेवगा इथून कापला होता. हे आपण हे सगळं साफ केलं ना तवा, ते बघ किती मोठा झालाय आता. परत 1 2 महिन्यातच ते पार इतका मोठा झाला, विशेष नाही करायचा. ते बघा तसंच इथं बी सीताफळ बी फुटायला लागले दादा. आता नवीन फुटते चांगली भारी. चांगलं पाणी पडतंय राव आपल्या वेळेचं पण टाकीतून बी. आज काय झालं काय माहिती. आता वाईल्ड अँगलवर शूट करायला चालू केलंय मी. चला बघू, एक नवीन आहे काय. आता कुठं बाबा म्हणून राहिले आज आपण 4 वाजता उठू सकाळी दारे धरायला. आज बरं असतात. चला सकाळी उठू थंडीचं, कारण की ना हे पण वाळायला लागलंय घासन ते, आणि इकडं पण पाणी द्यायचंय. आता हे कांद्याचं उद्या फवारा मारायचं, त्याच्यामुळं देऊन टाकलं. कारण की सकाळी याला जर पाणी दिलं तर पाय खचाखच जाते त्याच्यात. आता थोडं वाळण बी देऊ रात्री ओके मध्ये. कारण की सकाळी मग कवर मग हा, मग सकाळी झोपता पण येईन थोडं. बरं बरं ओके. 11ला देऊ मग. एखादा पिक्चर बघत बसू 11 वाजेपर्यंत. मग काय काम. आलंय पाणी इथपर्यंत, थोडंच राहिले. झाले बोलता बोलता 2 वाफे झाली. किती राहिले? 5 वाफे राहिलेत. शेवटचा वाफा भरून द्या.
ते बसवतो मी. मग झालं. थांबा ना आता एवढा भरला का मग बसू. नाही मला ते करायचं ना. काय याला बसवतो त्यावर. नाही एवढं भरले बसून टाक. हा बसले तेवढे. फास्ट येतं पाणी ते वर नाही ती खाली टाकी आहे ना मग ह्या लेवलला ते मॅश होत नाही मग पाणी जरा स्लो सुरू होत. आता भारी आलं. काय नाही आता काय नाही टेन्शन. चल करू का बंद आता. बरं आलाय वापा येऊ मी करतो बंद टाकी. शेवळलंय भाऊ येऊ आवडते तितकं पाणी बसलंय त्याला. ओके झालं. ते तिकडं पाणी जाईन मोटर चालू केल्यावर. चला आता बसतो थोडी एडिटिंग करतो. हे केलं खरं काल तुम्हाला दाखवायचं राहिलं. हे असे दोऱ्या आहेत इथं बांधले का हे दोऱ्या सोडल्या का पडदा डायरेक्ट खाली येतो. बघायचं की एक ट्राय करून. आता येतो का नाही काय माहिती कारण की तिन्ही साईडने बांधलेला आहे. सिस्टीम आहे त्याची. बघा हे वर ओढलं का वर चाललं. ओके झालं पॅक. आता बांधून टाकायची दोरी. आता हे नाही सगळे बांधलेले आहेत ना त्याच्यामुळं ते खाली आहे ना प्रॉपर अर्धच खाली येत आहे. आता ते उन्हाळ्यात काय खरं उन्हाळ्यात काय होतं ऊन आहे ना इकडे येतं डायरेक्ट. इकडे जर सूर्य असला ना डायरेक्ट इकडे ऊन पडतं. 5 वाजता पण तुम्हाला माहिती किती कडक असतं. दुपारचं तर असतं पण 5 वाजता ऊन लय कडक असतं. आणि हिवाळ्यात कसं होतं थंडी असती मस्तपैकी आज सूर्य असतो एक असं सुंदर असं त्वचाला टच करतो निघून जातो असा सूर्य हिवाळ्यात असतो. पण पावसाळ्यात ते त्वचाला टच करतो ना आतलं पर मारून टाकतो कोळसा करतो बरं. त्याच्यामुळं हे लावलं होतं आपण. पण आता हिवाळ्यात काही गरज नाही आपल्याला त्याच्यामुळे वर दिलं लावून. उन्हाळा लागला का खाली सोडून घ्यायचं. चला आता हे बांधून घेतो. सोडलं तर आहे घरी बांधून घेतो आता. डीजे लावून प्रमोशन चाललंय भाऊ आमदार इलेक्शनच असं पाहिजे. फुल डीजे लावून चाललाय आईला भाऊ. बड्डे काय आहे डेंजरच हो. विषयच नाही करायचा. बाबा आता शेळ्या बांधू राहिलेत. शेळ्या नाही बांधल्या बरं का गायच बांधते. तिकडं डीजे लावूनच प्रमोशन चाललंय बाबा. कोण नव्हतं काय माहिती ते ऐकूच नाही आलं ते डीजे मुळे. सभाच आहे का हा का काय माहिती. होय 9:50 ला लाईट येते. 9:50 ला. हा मग जमन 10 वाजता. हा मग जमन ना. 10, 11, 12. 1 तास लय झाला. भरून टाकू पाणी काय विषय नाही आपण. चला आता आजी स्वयंपाक चालू आहे. मिरच्या करून राहिल्यात आजी. तुम्हाला काय होत नाही का मला टास्क उठलाय हो तिथं. भाऊ चालले हातपाय तोंड धुवायला. बर चला आता भेटू ते 9:50 ला. चला वाजले. मी जाऊ करू चालू. काय झालं हा काय होईल चालू करून येतो ना. चालू करून येतो मी आलोच. गल्ली कुठे गाडी. बरं झालं जागीच होतो. झोपलो असतो ना परत जागच नसते आली. आता जातो येतो चालू करून. बाबा ती थांबा येतो चालू करून. एवढी रात्र आहे फ्लॅश लावलोय तरी दिसाना. चला भाऊ गाडीचा बल्ब देतो लावून. गेलो होतो भाऊ आता खड्ड्यात मी. चंद्राचा उजाड आहे बर का तसा पण काय दिसाना. बारीकच आहे तसा चंद्र आज. तुझा लोंब बघावं लागतं. अजून कोणीच नाही आलं. वेळ आहे अजून तसा 1-2 मिनिटं. येत हो का चंद्र फुल आलेला आहे तसा. चला बघू.
मी आता आहे ना पुढं करतो कॅमेरामध्ये, मला दिसन रस्ता तरी. एक चांगला रे. अरे बापरे. कुठे ती आली आली. ओके ओके आली. जय श्री गणेश. अरे बाप, हे काय झालं? स्पार्किंग कस काय झाली गाड्या? बंद करतो भाऊ, जळायचं दुसरंच काहीतरी व्हायचं. बोलून बघतो काय विषय. काहीतरी किडा बिडा होता का काय, ढिल्ली बसली होती, गरमच झाली होती. अयो गरम झाली ती, चटके मारायला लागली. आयला भाऊ हे काय भलतेच कुठं नाहीत फुले दशी. हा ओके, लय खटकन चालू झाली. फुल दाबून लाईट आलेली. बल्ब लावून ठेवतो. राहून द्या भाऊ, इथं बल्ब लावलेलाच दिसत काय किरकुडं बिरकुडं काय नाही काय. चला आता तिकडे बाबांनी केला असेल चालू, तिकडेच जातो मी आता. तिकडून आवाज येतोय मला, तिकडे पण येत वाटतं लोक. कमाल फिरू राहिलंय भाऊ, काय कळा ना मला. जाऊन द्या, तुरीच्या शेंगा खातो मी. मसाल्या तुरीच्या शेंगा आता तेवढ्या घेतल्यात खिशात भरून, हात बसायचा कवर. परत आला आवाज, बारीक आवाज येतोय. बाबाला विचारावं लागेल मला, कोण दुसरं तर कोण नाही ना. त्या मायला चला भाऊ लवकर घरी, काय दुःख बाबालाच घेऊन यायला पाहिजे होतं मी इथं. काही दुःख नाहीये. चावी कुठे ठेवली मी? भाऊ लवकर इथून, एक तर रात्री येत नाही मी इकडं, एक तर आलो तर हे असं मला भीती वाटते. आले का बाबा? आले आले बाबा बी आले. काय नाही, आता जीवात जीव आलाय माझ्या इथं आल्यावर. आईला भाऊ अवघडच अवघडच रे बाबा. कोल्या पुढं पुढं चला 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 चला. ते टाकीत पडत आहे पाणी. असं समोर ठेवलं ना, मला पुढचं काही दिसेना. फुल लाईट आहे फुल. मला कोणाच तरी आवाज येतो तिकडं खाली. येता आईला तिकडच आपल्या बार बांधायच पलीकडं. लय चिकट माती इदलची. कार पाणी भाऊ तिकडं लावलं का हे? कुठं? तिकडं पाईप दिल लावून सगळे, फक्त पाणी पाडायचं आता. भरल्यावर सांगा. गरम आहे हा मरणाचं गार पाणी. मला गरम लागलंय. तुम्ही आज जास्त वेळ उभा होते ना, थोड्या वेळ. हा आता गरम लागेल थोड्या वेळाने मला. ते भरला का बघा. तिकडची साईड झाली, आता ही साईड चालू आहे गावरांग घासाची. हे झाली का लसणाचे 2-4 आहेत, मग करायची बंद. हे एवढा पट्टा लसणाचा आहे अख्खा. यो बी भरण आता. हे काय झालं, हे मातीचे डायरेक्ट ढिगळेचे ढिगळे असे येऊ राहिलेत. असे सिरेवानी मातीचे आहे ना, हे भले ढेकळे असतात का तसेच उचलून असे ठेवा लागू राहिले. ते खोरे नाही ठेवता येईना, इतके पॅक झालेत ती. अशी माती आहे बघा, अशी मारली ना कशी ढेकळे निघत आहेत. पाणी दिलं का एकदम शिरा. चिकट होळी या मातीचा. बाबा गेले तिथून पाईप बदलायला, कारण की इकडून ना पाणी इथपर्यंतच जातं, इथून चढत नाही. आता तिथून असं पाणी येणार तिकडच्या 3-4 वाफ्याला.
मग मंडळी आता ह्यो शेवटचा वाफा आहे आपला. पाणी फोडलंय मी इथं. सगळे वाफे झालेत भरून. इकडचं एवढंच भरायचं होतं. गवत पण भरायचं होतं बरं का, पण ते गवत ओलं होतं आणि ते टाकीच्या पाण्याने भरण. इकडच्या साईडचं भरायचं फक्त, टाकीच्या इकडच्या साईडचं नवं लावलेलं. हे इकडच्या साईडचं आहे ना, हे उगलेलं ते ओलं आहे अजून, त्यात काही हे नाही. चला आता भरला का, चला कॉक बंद करतो. टाकीत पाणी पडणार ते. पहिले पाय घेतो भाऊ धुवून. याचा कॉक ओके. चला आता अख्खा हात भरला हो पाण्याने. चला आता टाकीत पाणी झालंय चालू. बंटिंग वाले गेले बाबाच्या मागं पळतच. हातवाला झालाय सगळा. बाबा चालले आता मोटर बंद करायला, तर टाकी भरती. चला तर मग आता आपली व्हिडिओ आपण आज इथंच संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच कुठं इथं 2-4 तासातच भेटू आता. बाय.